मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदानींचे प्रकल्प वाढले। इतके उद्योगपती असताना अदानींवर इतकी कृपा का? राज ठाकरेंचा सवाल। तर मुंबई अदानींच्या घशात घालण्यासाठी भाजपला पालिका पाहिजे, उद्धव ठाकरेंचा घणाघात। मुंबई गुजरातला जोडण्यासाठी भाजपचा लॉंग टर्म प्लॅन। राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। गुजरातमध्ये मुंबईपेक्षा 1.5 पट मोठं शहर वसवलं जात आहे। आजही माझा बुलेट ट्रेनला विरोध। राज ठाकरेंचा घणाघात। मोदींपासून फडणवीसांपर्यंत हिंदू मुस्लिम न करता केलेलं एक तरी भाषण दाखवा, 1 लाख रुपये देतो। उद्धव ठाकरेंचं आव्हान। प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजप हिंदू मुस्लिम मराठी अमराठी करतं, ठाकरेंची टीका। जिथं बाळासाहेबांच्या भरगच्च सभांचं वैभव पाहिलं, तिथंच रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशिबी आला। व्हिडिओ पोस्ट करत भाजपच्या केशव उपाध्येंची ठाकरेंच्या सभेवर टीका। कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद। राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं, यासाठी आभार। मुख्यमंत्री फडणवीसांची उपरोधिक टीका। मुंबईमध्ये आज महायुतीची जाहीर सभा। शिवाजी पार्कात सभेचं आयोजन। ठाकरेंच्या आरोपांना फडणवीस शिंदे काय उत्तर देणार, याकडे लक्ष। अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं। मुख्यमंत्र्यांचा निशाणा। तर लोकांचा विश्वास बसेल अशी आश्वासनं द्यावी। मोफत मेट्रोच्या आश्वासनावरून फडणवीसांचा टोला। मी वर्षातून 4 वेळा नाशिकला येतो। काही जण केवळ निवडणूक पर्यटक म्हणून येतात। मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। 2 भाऊ नाशिकमध्ये आले, मात्र रामाची आठवण झाली नाही। मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। राणांचा किराणा बेईमानीमधून आलाय। जेवढं मिळतंय तेवढं लुटा। रवी राणांच्या होमपेज वरून प्रहारच्या बच्चू कडूंची टीका। राजमाता जिजाऊंची आज 428वी जयंती। सिंदखेड राजामध्ये लाखो भाविक दाखल। जिजाऊंची सूर्योदयाच्या वेळी पूजा संपन्न। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रालगत ट्रॅक्टर आणि कंटेनर कोसळला। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू। अहिल्या पुलावरील दुर्घटना।